सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताय वने सुख पर्वताय वने दुःख पर्वताय वने सुख पाहता जवा पाडे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताय दुःख पर्वताय वने दुःख पर्वताय वने. तर आजच्या प्रसंगी सेवा करण्यासाठी संतपर असा अभंग निवड केला. कारण हे संत क्षेत्र आहे, तसं देवक्षेत्र देखील आहे. सिद्धेश्वर भगवान आहे. सिद्धेश्वर हे स्थान फार जुनाट आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी 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 ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर 84 सिद्धांचा सिद्ध बेटी सिद्ध बेटी सिद्ध बेटी मेरा 84 सिद्धांचा सिद्ध बेटी सिद्ध बेटी सिद्ध बेटी मेरा. प्राचीन असं भगवान शंकराचं मंदिर आहे की ज्याला नामकरण सिद्धेश्वर मंदिर आहे. फार प्राचीन म्हणतात. त्रेतायुगामध्ये या मंदिराची स्थापना अगस्त्य ऋषींनी केलेली आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 अगोदरच भगवान महादेवाचं हे उत्तम असं पीठ आहे. अगोदरच गोडून त्यात पुन्हा त्या दुधात साखर हे जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे माऊलीची समाधी आहे. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई ते देवकूट ज्ञानाबाई ते देवकूट ज्ञानाबाई ते देवकूट शिवपीठ हे ज्ञानाबाई ते देवकूट ज्ञानाबाई ते अगदी उचित असं प्रमाण दिलं. प्रसंग प्राप्त असं प्रमाण झालं. जुनाट हे स्थान आहे. वर्षाचं माप नाही घेतलं पण फार जुनं आहे. जुनं ते सोनं असा हा भाग आहे. तेव्हा आजच्या प्रसंगाला माऊलींची सेवा करण्यासाठी सद्गुरूंची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग सर्वांच्या परिचित आहे. हा अभंग पाठ नसेल, इथं असा विद्यार्थी नसेल, आणि जर दिसला तर काय करा, आमच्या कानावर हात. विठ्ठला विठ्ठल असो. जीवनामध्ये सर्वांना असं वाटतं की हवं ते मिळावं नको ते टळावं. हवं ते मिळावं नको ते टळावं. हवं ते काय तर सुख, नको ते काय तर दुःख. इच्छा सर्वांना सुखाची, पण प्राप्ती मात्र दुःखाची. प्रयत्न सर्वांचे सुखाचे, पण नित्याचा अनुभव दुःखाचा. असं का होतं? प्रयत्न करून सुख का मिळत नाही, दुःख का टळत नाही? तर जिथं आपले प्रयत्न चालू आहेत तो संसार आहे. अशा संसारामध्ये आपण किती जरी प्रयत्न केले तर ज्याला खरं सुख म्हणतात ते मिळणार नाही. विठ्ठला विठ्ठला संसाराचं मूळ सुरू हे सुख देण्याचं नसून दुःख देण्याचं आहे. आणि जे ज्याचं स्वरूप असतं शक्यतो त्यामध्ये परिवर्तन होत नसतं.
याबद्दल एक सुंदर असा अभंग आहे, तुकाराम महाराजांचा म्हणून म्हटलेला आहे. तर त्यामध्ये महाराजांनी असं चिंतन मांडलेलं आहे. आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, दैवयोगी झाला पाग्या. त्याचा येळकोट राहे ना मूळ स्वभाव जाईना. त्याचा येळकोट राहे ना मूळ स्वभाव आधी होता वाघ्या, दैवयोगी झाला पाग्या. त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. वाघ्या नाम खंडोबाचा भक्त, पण त्याचं दैव चांगलं, भाग्य चांगलं, एक उच्च स्थान त्याला मिळून गेलं. मग अशा पदी प्राप्त झाल्यानंतर जे काही पूर्वीचं असेल ते सोडावं, ते टाकावं, पण नाही शक्य झालं. एक अशीच बाई, राजाकडे काम करणारी, दासी म्हणून असणारी, तर त्याच दासीला राजाने वरलं, अर्थात त्याच्याशी लग्न केलं. आता लग्न केल्यानंतर ती बाई आता कोण झाली माऊली? कोण झाली? ती आता पट्टराणी झाली. पट्टराणी झाली. मग पट्टराणी झाल्यानंतर जे काही पूर्वीचं असेल ते सोडावं, ते टाकावं, पण नाही शक्य झालं. आधी होती दासी, आधी होती दासी, पट्टराणी केले तिसी. तिचे हिंडणे राहे ना मूळ स्वभाव जाईना. 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 आधी होती दासी, पट्टराणी केले तिसी. तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. एक असाच ब्राह्मण मनुष्य, पण त्या ब्राह्मणाचं दैव चांगलं, भाग्य चांगलं, की काही साहस न करता, काही खर्च न करता, गड्यानो राजा किर झाला, गड्यानो राजा किर झाला, गड्यानो राजा किर झाला. अर्थात त्याला गादी प्राप्त झाली, राजगादी मिळाली. मग राजगादी प्राप्त झाल्यानंतर जे काही पूर्वीचं असेल ते सोडावं, ते टाकावं, परंतु नाही शक्य झालं. आधी होता ग्रामजोशी, आधी होता ग्रामजोशी, राज्यपद आले त्यासी. त्याचे पंचांग राहे ना मूळ स्वभाव जाईना. 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 आधी होता ग्रामजोशी, राज्यपद आले त्यासी. त्याचे पंचांग राहीना, मूळ स्वभाव जाईना. अर्थात ज्याचा जो मूळ स्वभाव, ज्याचं जे मूळ स्वरूप असतं त्यामध्ये परिवर्तन होत नसतं. त्याप्रमाणे या संसाराचा जर विचार केला तर याचं मूळ स्वरूप दुःख देणे हे याचं मूळ दुःख स्वरूप. बांधवाडी आया संसार, दुःख बांधवाडी आया संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवाडी आया संसार. दुःख बांधवाडी आया
भरी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुख नाही कोठे आली या संसारी वाया हव भरी हो नका संसार दुःखमूळ चौकडी इंगळ संसार दुःखमूळ संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ तुका म्हणे कोटीन दुःखाच्या ते पोटी विठ्ठल तरी या संसारामध्ये अनेक दुःख अनेक दुःख अनेक दुःख अनेक दुःख बरं कोणाला कोणतं कोणाला कोणतं कोणाला कोणतं कोणाला कोणतं सर्वांचं दुःख मी सांगू शकत नाही पण असं एकही जीवन नाही की त्या जीवनामध्ये बिलकुल दुःख नाही एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये नसतं दुःख पण बिलकुलच नाही असं होतच नाही काही ना काहीतरी दुःख जीवाच्या जीवनामध्ये आहेच काहीतरी राळा तोळा तरी विठ्ठला विठ्ठला म्हणून मी नेहमीच सांगतो की या जीवनामध्ये या संसारामध्ये कोणाला आजाराचं दुःख तर कोणाला शेजाऱ्याचं दुःख कोणाला चोराचं दुःख तर कोणाला आपल्याच पोराचं दुःख सर्वांचा अनुभव आहे बरं संसार आपल्या इच्छेप्रमाणे का करत नाही अर्थात खरं सुख का देत नाही देणार कसं असेल तर देणार नसेल तर कुठून देणार कारण ज्या ठिकाणी जे असतं त्या ठिकाणी ते मिळतं असेल तर मिळतं नसेल तर कसं मिळेल जसं धरणात असेल पाणी तर खाली पाटात येणार टाकीत असेल तर नळात येणार आडात असेल तर पवऱ्यात येणार खिशात असेल तर हातात येणार आणि कपात असेल तर बशीत येणार एकंदर वस्तू असेल तर मिळते नसेल तर नाही विठ्ठला विठ्ठला संसारामध्ये दिसायला सुख असायला दुःख मग काही वेळेला दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं दिसतं तसं नसतं संसारामध्ये दिसायला सुख आहे पण असायला दुःख आहे एक गोष्ट सांगतो जरा भजन करा असाच एक मनुष्य की ज्याच्या कानी एका गावाचं नाव पडलं गेलं की असं एक भारत देशामध्ये गाव की ज्याचं नाव भूतगाव ज्याचं नाव भूतगाव मग त्याने तर्क केला ज्या अर्थी भूतगाव अर्थात तिथं सगळे भूतच असावेत आणि म्हणून त्याने विचार केला की त्या गावाला आपण जावंच काही गरज नव्हती काय गरज का अडलं नडलंय पण नाही हट्ट धरला ते गाव आपण कुठंतरी पाहूच प्रयत्न करूच त्या प्रयत्नाला लागला अनेक ठिकाणी फिरला पण गाव काही मिळालं नाही तर अशा प्रकारे एका माणसाने सांगितलं वा अमक्या बाजूला असं कानी पडलंय त्या बाजूला भूतगाव म्हणून म्हणतात उन्हाळ्याचे दिवस होते त्या दिशेने चालू लागला आणि ते गाव देखील जवळ आलं तर त्याच गावातून दुपारचा प्रसंग एक मनुष्य बाहेर पडला एक मनुष्य बाहेर पडला तर हा तिकडून गेला तो इकडून तिकडून आला दोघांची मध्यंतरी भेट राम राम श्याम श्याम मग याने विचारलं का हो तुम्ही या गावातून आलात हेच भूतगाव का हेच भूतगाव का म्हटले मला काय तसं सांगता येणार नाही कारण मी मरून 2 वर्ष झालेत म्हटले मी मरून 2 वर्ष झाले मग भूतच काय यात काय शंका एकंदर तो मनुष्य दिसायला माणूस पण असायला भूत दिसायला माणूस पण असायला भूत तसं संसारामध्ये दिसायला सुख
पण असायला दुःख. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, म्हणून संसारामध्ये सुख नाही असं नाही आहे, पण त्याचं प्रमाण फारच कमी आहे. तुकाराम महाराज सांगतात, सुख पाहता जवा पहाडे दुःख पर्वताय वने, सुख पर्वताय वने, दुःख पर्वताय वने. दुःख पर्वताय पर्वताय वने, दुःख पर्वताय सुख पाहता जवा पावे, सुख पाहता जवा पावे, दुःख पर्वताय दुःख पर्वताय वने, दुःख पर्वताय वने. सुख पाहता जवा पारे, सुख पाहता जवा पारे, दुःख पर्वताय वने. दुःख पर्वताय वने, दुःख पर्वताय वने. या संसारामध्ये, या जीवनामध्ये जर आपण विचार केला, सुखाचा विचार केला तर जवळ एवढं सुख, आणि दुःखाचा विचार केला तर डोंगरा एवढं दुःख. या संसारामध्ये सुख म्हणजे किती आहे तर दमडी दक्षिणा आणि दिल्ली प्रदक्षिणा. म्हणजे सुख फारच कमी आहे, दुःखच फार. विठ्ठल 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 मग सर्व स्थानी सर्वांचे जे प्रयत्न चालू आहेत खऱ्या अर्थाने सुखासाठी. यक कश्चित् त्रिजगती यतते सौख्यस्य हेतो नैव कश्चित् दुःखस्य. दुःखासाठी कोणीच प्रयत्न करत नाही. सर्वजण जे प्रयत्न करतात ते केवळ सुखासाठीच. मग लागे दुःख भावे ऐसे कोणी भाविना जीवे. दुःखासाठी एकही मनुष्य प्रयत्न करत नाही. महाराजांनी विचार केला, या सर्वांचे जे प्रयत्न चालू आहेत खऱ्या अर्थाने सुखप्राप्तीसाठी, परंतु या सर्वांचं स्थान चुकलं, ठिकाण चुकलं, स्थळ चुकलं, पत्ता चुकला. कारण ज्या वस्तूची आपल्याला गरज त्या वस्तूचा पत्ता माहीत असणं, ठिकाण माहीत असणं फार फार गरजेचं आहे. आणि म्हणून जगाला ज्या गोष्टीचं अज्ञान असतं त्याचं ज्ञान करून देणं हे खऱ्या संताचं काम असतं. आणि म्हणून या संसारामध्ये, या जगामध्ये नेमकं खरं आणि बरं सुख कुठं आहे हे सर्वांनाच कळावं, म्हणून खऱ्या सुखाचा पत्ता महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. सुख वाटे हेची ठाई, सुख वाटे हेची ठाई. सुख वाटे ठाई, सुख वाटे ठाई, सुख वाटे सुख वाटे ठाई, सुख वाटे ठाई, सुख वाटे ठाई. बहुबाई संतांच्या, बहुबाई संतांच्या मनवून केला वास, मनवून केला वास. बहुपाई संतांच्या, बहुपाई संतांच्या मनवून केला वास, मनवून केला वास. सुख वाटे हेची ठाई, बहुबाई
थोडा वेळ कमी आहे तेव्हा सिंगलच प्रमाण द्या, नाहीतर कीर्तन लांबण्याची शक्यता आहे. विठ्ठला विठ्ठल सुख एक हेची ठाई किंवा सुख वाटे हेची ठाई. आपले गुरुवर्य मोठे बाबा आपल्या संस्थेचे अध्यक्ष यांचा हा पेटंट अभंग होता. तर ते त्यांचा पाठ असा होता, सुख एक हेची ठाई, असं ते घ्यायचे. ती सवय आम्हाला पडली. विठ्ठला विठ्ठल असो. सुख एक हेची ठाई. चकारात्मक महाराज बोलतात. चकाराला फार महत्त्व असतं. चकार काय दाखवतो? एकच. एकाचा स्वीकार, इतरांचा त्याग दाखवणारा चकार शब्द आहे. मला हेच आवडतं याचा अर्थ इतर आवडत नाही. म्हणजे चकार एक दाखवतो, इतरांचा त्याग दाखवतो. तेव्हा महाराज म्हणतात याच ठिकाणी खरं सुख आहे, याच ठिकाणी खरं सुख आहे. बहुपायी आणि कोणा ते फार आहे, त्याला मापच नाही त्या सुखाला. संताचं सुख म्हणजे अपार आहे. जसं समुद्र अपार आहे पाण्याने, तसं संत सुख देखील अपार आहे. तुकाराम महाराज बोलतात, तुका म्हणे संत सुखाचे सागर, तुका म्हणे संत सुखाचे सागर, तुका म्हणे संत सुखाचे सागर, तुका म्हणे संत सुखाचे सागर. मना निरंतर धनी घेई, मना निरंतर धनी घेई, मना निरंतर घेई, मना निरंतर समुद्रामध्ये किती पाणी आहे मोजमाप नाही, मागे नाही, सध्या नाही, पुढे देखील होणार नाही. असंही संताचं सुख आहे, अपार सुख आहे. महाराज चकर ठेवून सांगतात बहुपायी संतांचे. कारण संतांचा एक एक शब्द फार तोला मोलाचा असतो. आपलेही शब्द, संताचेही शब्द, आपलंही काव्य आणि संतांचंही काव्य यामध्ये फार मोठं अंतर आहे. आपल्या काव्यामध्ये शब्द फार मिळतील, अर्थ थोडा प्राप्त होईल. संतांच्या काव्यामध्ये शब्द कमी मिळतील, अर्थ मोठा प्राप्त होईल. विठ्ठला विठ्ठल जसं मावरी म्हणतात, बिंब तरी बचके वडे, पण प्रकाशाशी त्रिभुवन थोकडे. सूर्यबिंब दिसताना आपल्या बचकेत मावेल एवढंही दिसतं, पण त्याचा प्रकाश पाहिला तर तिन्ही लोकाला पुरून त्याचा प्रकाश उरतो. हो, एका कवीने असं काव्य केलेलं आहे पहा. अलिकुल वहनाचे वहनाने त होते, शशीधर वहनाने ताडिले मार्गे पंथे. नदीपतिरी पूजाचा तात भंगवून गेला, रविसूत मही संगे थोर दुःखित झाला. अलिकुल वहनाचे, अलिनाम भुंगा, तर त्या भुंग्याचं महान कमळ, कमळाचं महान पाणी. अलिकुल वहनाचे वहनानित होते, शशीधर वहनाने ताडिले मार्गे पंथे. शशी नाम चंद्र, आणि चंद्राला धारण करणारा भगवान शंकर परमात्मा, आणि भगवान शंकराचं वाहन नंदी. नदीपतिरी पूजाचा तात भंगोन गेला. नदीपती, नदीचा पती कोण? समुद्र आहे. नदीपती रिपुजाचा, रिपू नाम शत्रू. समुद्राचा शत्रू कोण? अगस्ती. नदीपती रिपुजाचा तात भंगोन गेला. अगस्ती ज्यापासून निर्माण झाले, जन्माला आले, त्याला गाडगं म्हटलं, काय माठ म्हटलं. गाडक्यातून त्यांचा, मडक्यातून त्यांचा जन्म झालेला आहे. नदीपती रिपुजाचा तात भंगून गेला, म्हणजे फुटून गेला, तो घट फुटून गेला. रवी सोतमही संगे तोर दुःखित झाला. रवी नाम सूर्य आहे. सूर्याचा मुलगा कर्ण. कर्ण म्हणजे कान
आणि मही म्हणजे पृथ्वी. यामध्ये अर्थ एवढाच की एका बाईला बैलानं मारलं आणि कानाला लागलं. अर्थ एवढं झालं, पण शब्द किती झाले? विठ्ठल विठ्ठल. सुख एक हेची ठाई बहु पाये संतांच्या. संताकडे अपार सुख आहे की ज्या सुखाचं मोजमाप नाही. सुखया संत समागमे. अपार अनंत प्रकारचं सुख आहे की ज्या सुखाला जगामध्ये तोड नाही, जोड नाही. असं संत जीवन सुखाने भरलेलं आहे, आनंदाने भरलेलं आहे, समाधानाने भरलेलं आहे. आणखी काय म्हणायचं तुम्हाला? विठ्ठल बहुपायी संतांच्या. कबीर महाराजांची कीर्ती फार झाली. वारी हाती माप चालले सज्जनाचे. एवढी कीर्ती की जे ते माणसं कबीर महाराजांचंच नाव घेऊ लागले. सकळ भक्तांचा राजा म्हणजे कबीर महाराज. कारण खरे जे अस्सल संत असतात त्यांची कीर्ती काही करण्यासाठी अन्य काही करण्याचं कारण नसतं. जसं मी प्रमाण म्हटलं ना, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. कीर्ती मुखताचे नारायण. कीर्ती मुखताचे नारायण. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. याप्रमाणे कीर्ती पसरली गेली. तेव्हा कबीर महाराज बोलू लागले, मी फार असा म्हणजे मोठं मला समजू नका, मानू नका. माझ्यापेक्षा जगामध्ये फार मोठे पडलेत. आणि जर पाहायचंच असेल तर जा वृंदावन गोकुळ या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला एका एका गवळणीच्या प्रेमामध्ये माझ्यासारखे असे कोट कबीर वाहत जातील. जा. कबीर कबीर क्या कहिए जाए जमुना के तीर. एक एक ग्वालन के प्रेम में बह गए कोट कबीर. कबीर महाराज बोलतात की गोपिकांचं प्रेम, गोपाळांचं प्रेम माझ्यापेक्षा कितीतरी पटीने आहे. ही त्यांची प्रेमाची भाषा, नम्रतेची भाषा आहे. महाराज तसे त्या उच्च दर्जाचे होतेच, पण ती आपलं नाव न घेता दुसऱ्याचं नाव दाखवतात. विठ्ठला विठ्ठला. खऱ्या संताकडे नेहमीची भाषा नम्रतेचीच असते. संताकडे जो मी असतो ना, तो नम्रतेचा मी असतो. आणि आपल्याकडे जो मी असतो ना, तो अहंकाराचा मी असतो. असे रगड माणसं आहेत. हो, रगड माणसं आहेत. कधी मी नम्रतेचा असावा. नम्र झाला भूतान तेने कोंडिले अनंता. विठ्ठला 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 भगवान कृष्ण सांगतात, जो जगाला धाकटा होतो, लहान होतो, त्यालाच मी मिळतो, दुसऱ्याला नाही मिळत. जे जगा धाकुटे होय जे तई जवळीक माझी. नम्रता कधी चांगलीच असते, पण भलत्या ठिकाणी नम्रता अंगलटी येते बरं का. विठ्ठला विठ्ठला. तेव्हा भगवंताने विचार केला, आपल्या भक्ताचं कार्य संपलेलं आहे मर्त्य लोकातील. आणि म्हणून भगवंताने आपल्या काही सेवकांना आज्ञा केली की जा मर्त्य लोकामध्ये.
भगवंताची आज्ञा प्राप्त होताच भगवंताच्या शक्ती सामर्थ्याने भगवंताचे सेवक डायरेक्ट काशी क्षेत्रामध्ये हजर. कबीर महाराजचा एक छोटा आश्रमामध्ये प्रवेश केला. सर्वत्र नाम चिंतन कानी पडलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नामचिंतन कानी आलं. अति आनंद झाला. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. अगदी नम्रतेने दर्शन केलं आणि आपला परिचय दिला की आम्ही वैकुंठात राहणारे, देवाजवळ राहणारे, भगवंताने आम्हाला आज्ञा केली, त्यांनीच आम्हाला तुमच्याकडे पाठवलेलं आहे. तर त्याचं कारण आहे की भगवंताने सांगितलं की त्यांचं कार्य संपलेलं आहे, तर त्यांना वैकुंठामध्ये घेऊन या, असा भगवंताचा निरोप आहे. आपल्याला भगवंताने बोलावलं, वैकुंठात बोलवलेलं आहे, कोणाला आनंद होणार नाही. तर उलट कबीर महाराज रडू लागले आणि बोलू लागले. राम बुलावा भेजिया, राम बुलावा भेजिया, दियो कबीरा रोया, जो सुख साधु संग में सो बैकुंठ न होया, जो सुख साधु संग में सो बैकुंठ न होय. कबीर महाराज म्हणतात, या मृत्यूलोकामध्ये जे काही संत महापुरुष आहेत, अशा संतापासून जे सुख मला मिळत आहे, प्राप्त होत आहे, अशा प्रकारचं सुख मला वैकुंठामध्ये देखील प्राप्त होणार नाही. विठ्ठल 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 जो सुख साधू संग में सो बैकुंठ न होय. असं अपार अगणित की ज्या सुखाला जगामध्ये तोड नाही, जोड नाही, असं सुख संताचं, संतांचे सुख झाले या देव, असं जे सुख आहे त्याचा उपयोग भगवान देखील करून घेतो. विठ्ठला विठ्ठल देवाहीपेक्षा भारी सुख, हो देवाहीपेक्षा भारी सुख. म्हणून तर भगवान सेवा करतो संतांची. नाथ महाराजची सेवा 36 वर्षे सेवा केली. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, न सांगता सेवा केली. आणि 3 रूप धारून सेवा केली. 3 रूप भगवंताने घेतली. 3 नावं धारण करून 3 रूपाने भगवंताने त्यांना न कळू देता, कारण भगवंताची माया फार कठीण आहे. ही सामान्य जीवाला तर नाहीच नाही, पण मोठमोठ्या संतांना देखील ती कळत नाही. जैवी माया संतांना कळते, पण दैवी माया संतांना देखील समजत नाही. म्हणजे तिथं जी माया ठेवली भगवंताने त्यांच्यावर, दैवी माया, त्यामुळे नाथ महाराजांना देखील कळालं नाही. विठ्ठला असे संत महात्मे की जिथं भगवान देखील नतमस्तक होतो, मन लावून त्यांची सेवा करतो, 1 रुपया न घेता त्यांच्या मनाप्रमाणे भगवान वागत असतो, करत असतो. कारण त्याचं कारण आहे, त्यांच्या ठिकाणी कसलाच मोह नाही, कसलीच आशा अपेक्षा नाही. कारण ते कोणाशीच वैर करत नाहीत आणि कोणाशीच भेद करत नाहीत आणि कोणाचीच निंदा करत नाहीत. म्हणून ते जगामध्ये मोठे. आपल्याला हे जमत नाही. पदोपदी निंदा, पदोपदी वैर, पदोपदी भेद. म्हणून माणसाने निर्वैर भावे, जगसमदृष्टी पाहावे,
आनंदक असावे लोकाप्रती सर्वाप्रती विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 असं सुख एक हेचे ठाई बहु पायी संतांचे असं अपार सुख संताकडे असल्यामुळे म्हणून मी काय केलं अभंगातील दुसरे चरण मनोनी केला वास 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 मनवने केला वास नाही नाश ते ठाई असं आपला टाइम आता संपत आलेला आहे आणि म्हणून आता जास्त लांब जाण्याचा अर्थ नाही आता मुलं देखील भरपूर आलेली आहेत प्रामाणिकपणा ठेवत जरा म्हणजे तुमच्या जीवनाचं चांगलं होईल असो राग मानू नका पण आपलं कर्म माणसाने चांगलंच करावं चांगलं कर्म कधी आपल्या कामी पडत असतं विठ्ठला विठ्ठला म्हणून ज्याचं आपण खातो त्याची चाकरी आपण करावी चांगली करावी चाकरी तर भाकरी काम तर दाम सेवा तर मेवा फुकट कोणाचं खावं नाही आमचं गुरुवारी नथुशी बाबा सांगत असं कोणाच्या जरी घरी गेलं तर ते आम्ही समयित होतो ना तर ते लगेच म्हणायचे ए पोरो अनाथ ज्ञानेश्वरी टाका बसायला हरे राम 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 लगेच प्रवचन सुरू का घरचं कोणाचं फुकट खावं नाही तर म्हणा हरिपाठ करा नामचिंतन अशी नाहीतर करा भजन असं आपले थोर संत होऊन गेले त्याप्रमाणे आपण जगायचं तर या ठिकाणी हा दरबार सकळ साधू संतांचा आहे अशा दरबारामध्ये सर्वांनी चांगल्या वेळेतच आलं पाहिजे आपल्या वेळेत जेवढं येतं वक्त आणि शिस्त हे पाळलं पाहिजे बरं का बाबाचं असं मत असायचं बाबाकडे हेच होतं वक्त आणि शिस्त वेळेत संपलं पाहिजे वेळेत सुरू झालं पाहिजे जरी वेळ झाला तर लेट पण थेट असं बाबा कधी पुढे जात नव्हते असं तेव्हा आपला टाईम आता संपत आलेला आहे 2 चरणाचा भाव आपण थोडक्यात एकच चरण झालं तसं म्हणावं केला असं नाही नाशते ठाई तर संतांच्याबद्दल तुकाराम महाराजांना फार प्रेम होतं त्यांनी आपले प्रेमभावना अनेक चरणातून दाखवलेली आहे महाराज तर बोलतात या जगामध्ये माझ्या प्रेमाचं माझ्या श्रद्धेचं ठिकाण जर कोण असतील तर संतांची ये पायी हा माझा विश्वास संतांची ये पायी हा माझा विश्वास संतांचे पाये हा माझा विश्वास हे संतांची संतांचे पाये हा माझा हा
पायी हा माझा विश्वास संतांचे पायी हा माझा विश्वास सर्वे भावे दास चालू द्याचा सर्व भावे दास चालू द्याचा तेची माझे हित करीते सकळ तेची माझे हित करीते सकळ सर्व भावे दास सर्व भावे तेची माझे हित तेची माझे हित संतांच्या बद्दल अत्यंत प्रेम हो. बरं ते प्रेम सुनेसारखं नव्हतं. सून देखील प्रेम करत असते आपल्या सासूबाईवर. कल्पना करा, एखादी सासूबाई मरू नये पण समजा मेली, तर मेल्यानंतर अनेक लोक रडत असतात. अनेक रडणारे जरी असले पण काही ठराविक घटक, मुलगी रडते, मुलगा रडतो आणि सूनही रडते. तर मुलगी जी रडते ते बेंबेच्या देठापासून, मुलगा देखील रडतो तो अंतरापासून, आणि सून देखील रडते गळ्यापासून. म्हणून प्रेमाच्या बद्दल नाव घेताना महाराज तिचं नाव घेतात. सासूसाठी रडे सुन भाव अंतरीचा भिन्न भाव अंतरीचा भिन्न भाव अंतरीचा भिन्न सासूसाठी भाव अंतरीचा भिन्न भाव अंतरीचा भिन्न भाव अंतरीचा भिन्न सासूसाठी रणे सुन भाव अंतरीचा भिन्न भाव अंतरीचा भिन्न भाव अंतरीचा भिन्न सासूसाठी रडे सुन भाव अंतरीचा भिन्न भाव अंतरीचा भिन्न भाव अंतरीचा भिन्न सासूसाठी रडे सुन भाव अंतरीचा भिन्न. सासू मेल्यानंतर सुनही रडत असते, परंतु रडत असताना आपल्या मनात म्हणत असते, बरं झालं ना एकदाची ब्याद निघून गेली ना. एका गावामध्ये फार मोठं एक कुटुंब, एक म्हातारी, त्याला 2-4 सुना होत्या. शेवटी वय झालं, आयुष्य संपलं, म्हातारी मेली. अख्खं गाव जमा झालं, प्रेत यात्रा निघाली. तर जाता जाता असं एक झाड लागलं की ते झाड म्हणजे आंब्याचं नव्हे, लिंबाचं नव्हे, बाभळाचं नव्हे, नेमकं जांभळाचं. सगळी जांभळं ते पिकलेली, काळे काळे टपोरेच्या टपोरे जांभळं लागलेले. तर वारा घालताना एका सोन्याचं लक्ष वर गेलं, सर्वात धाकटी सून तिचं लक्ष वर गेलं. शेवटी त्या जांभळाला पाहून तिच्या तोंडालाच पाणी आलं आणि ती रडण्याच्या स्वरातच बोलू लागली, काळ निळ ग काळ निळ, काळ निळ ग काळ निळ. तिने पंचम स्वर लावला. हा पंचम स्वर आहे बरं का. सारे ग म प. तेव्हा तिची थोरली जाऊ जवळच होती. ती म्हणू लागली, का ग तुला काय डोकं, तुला काय अक्कल आहे का, तुला काय कळतंय का, लोक आपल्याला काय म्हणतील, लोक आपल्याला नाव ठेवतील. अगं जांभळं खायचे पण आताच नाही, येता वेळ ग येता वेळ, येता वेळ ग येता वेळ. हे खरं प्रेम आहे का? बिलकुल नाही. विठ्ठला विठ्ठल असं कधी घडतं का? लोक सांगत आले म्हणून सांगायचं. तर अशा प्रकारे प्रेम खरे दिशे जना भिन्न अंतरी भावना. अंतरातील भावना वेगळी असते. प्रेमाला मोल आहे, प्रेमाला मोल आहे. तर इथं महाराज बोलतात, संताच्या बद्दल महाराजांना अति प्रेम होतं, म्हणून त्यांनी आपली भावना प्रगट केली. म्हणवणे केलं आवासं नाही नाशत येठाई. संताकडे सुख म्हणून मी त्यांचा आश्रय केला, त्यांची संगत केली. आणि म्हणून संगती करताना शक्यतो चांगल्याचीच करा, वांगल्याचे नको. सज्जनाची करा, दुर्जनाचे नको.
मोठ्याची करा, छोट्याची नको. पण आजकाल कोण मोठा, तर ज्याच्या खिशात झाल्यात भरपूर नोटा. आजकाल तो सर्वात मोठा. पण खरा मोठा तोच आहे की जो समाजसेवा करणारा, आई बापाची सेवा करणारा, गुरुजनांची सेवा करणारा, इमानदारी धरणारा, सत्याचं जीवन जगणारा, दान धर्म करणारा, सुखदुःखामध्ये सामील होणारा, असं ज्याचं जीवन तो सगळ्यामध्ये मोठा. विठ्ठला विठ्ठल 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 तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, मनावोनी केला वास, मनावोनी केला वास, म्हणवोनी केला वास, म्हणवोनी केला वास, मनावोनी केला वास, मनावोनी केला वास, म्हणवोनी केला वास, म्हणवोनी केला वास. नाही नाश ते ठाई, नाही नाश ते ठाई, मनावोनी केला वास, मनावोनी केला वास. नाही नाश देणारी, नाही नाश देणारी, म्हणवोनी केला वास, म्हणवोनी केला वास. विठोबार कुमार, विठोबार कुमारी, 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 विठोबार कुमारी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. सुख एक हेची ठाई, बहुपायी संतांच्या, म्हणावोने केला वास, नाही नाशते ठाई. न करवे हली चाली, निवारली चिंता आहे, म्हणावोने केला वास, नाही नाशते ठाई. तुका म्हणे निवेतनु, रजकनु लागता, म्हणावोने केला वास, नाही नाशते ठाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. तेव्हा या ठिकाणी ही केलेली सेवा भगवंताच्या चरणी प्रातस्मरणीय सर्व गुरुजन तथा हा माऊलीचा दरबार आहे. विश्व माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज तथा बोधेबाबा आदीकडून सकळ संत या सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करतो आणि याच ठिकाणी सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.